जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहातील विविध प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढून प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासकीय वसतिगृहांची महत्त्वाची भूमिका आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांसंदर्भात अनेक समस्या निर्माण आलेल्या आहेत। 5 ऑगस्ट 2026 रोजी लागू करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सुविधा व भत्त्यांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने सदर जी.आर. रद्द करून पूर्वीची व्यवस्था लागू करावी, तसेच महागाईच्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करावी। सोबतच 5 ऑगस्ट 2026 रोजी लागू करण्यात आलेला जी.आर. रद्द करून 2011चा पूर्वीचा जी.आर. लागू करावा। 12,500 रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी। सेंट्रल किचन पद्धत बंद करून आश्रमशाळेतच जेवण्याची व्यवस्था करण्यात यावी। सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी मदत द्यावी। वसतिगृहांमध्ये दर्जेदार व पुरेसे भोजन नियमितपणे उपलब्ध करून द्यावे। विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात। अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात यावे। वसतिगृहापासून 5 किंवा 15 किलोमीटर अंतराच्या निकषावर प्रवेश नाकारू नये, कारण दुर्गम आदिवासी भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादित आहेत। ही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याची अट रद्द करावी। दुर्गम भागातील इंटरनेट व विजेच्या समस्यांमुळे ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवू नये। किमान 15 दिवसांची दुरुस्तीची मुदत, SMS सूचना, प्रत्येक वसतिगृहात मदत केंद्र आणि दूरध्वनीद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करावी। विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून वसतिगृहातील भोजन, निर्वाह, स्वच्छता व गणवेश भत्ते वाढवावेत। विद्यार्थ्यांना किमान 4,000 रुपये निर्वाह भत्ता, मुलींना 500 रुपये स्वच्छता भत्ता, शालेय विद्यार्थ्यांना 1500 रुपये गणवेश भत्ता आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 2500 रुपये ड्रेस कोड भत्ता देण्यात यावा। आदिवासी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ वितरित करण्यात यावी। शिष्यवृत्ती व डीबीटीच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि दैनंदिन खर्चावर मोठा परिणाम होत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या थकीत शिष्यवृत्तीची रक्कम कोणताही विलंब न करता तात्काळ वितरित करावी। वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा शासनाच्या वतीने मोफत विमा काढण्यात यावा। वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी। विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीच्या नावाखाली होणाऱ्या अपमानकारक तपासण्या, UPT व मासिक पाळी नोंदवह्य यांसारख्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या तरतुदी रद्द कराव्यात। आजारी विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्याऐवजी स्वतंत्र विलगीकरण कक्ष व मोफत उपचार उपलब्ध करून द्यावे। वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधा देण्यात याव्यात। यामध्ये प्रत्येक वसतिगृहात अभ्यासिका, रात्रीच्या अभ्यासाची वेंडिंग मशीन, व्यायामशाळा, दिव्यांगांसाठी सुविधा आणि नियमित मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून द्यावी। सुविधा, उच्चगती इंटरनेट, लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समुपदेशन केंद्र, विद्यार्थी समित्या, सॅनिटरी नॅपकिन, स्वयं डीबीटीची निर्धारित टप्प्यात आणि त्याच कालावधीत वितरित करण्यात यावी। तसेच प्रलंबित स्वयं डीबीटी तत्काळ अदा करण्यात यावी। गडचिरोली येथील विद्यार्थिनींना सर्पदंश होऊन झालेल्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा। वसतिगृह व आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती, रिक्त शिक्षक कर्मचारी पदांची भरती, प्रलंबित शिष्यवृत्ती व डीबीटीचे तात्काळ वितरण, प्रलंबित वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा आणि आवश्यक ठिकाणी वसतिगृहांच्या क्षमतेत तात्काळ वाढ करण्यात यावी, अशी मागणी SFI करते। सर्व मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा व विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा। राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, तसेच अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत। त्यात SFI संपूर्णपणे सहभागी आहेच। यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा SFIच्या वतीने हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प कार्यालये, अपर आयुक्त कार्यालये व आदिवासी वसतिगृहांसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल। तसेच राज्यभर या शासन निर्णयाची होळी करण्यात येईल। याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन व आदिवासी विकास विभागाची राहील, असा इशारा SFIने दिला आहे। एवढी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष देवीलाल बागुल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तसेच नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रशासनातर्फे आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज नंदुरबार शहरामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI नंदुरबार जिल्हा कमिटीच्या वतीने
भव्य असा प्रचंड मोठा शेकडोंचा हजारोंचा मोर्चा या ठिकाणी पार पडला। या मोर्चामध्ये आमच्या एकूण 18 मागण्या होत्या, ज्या काही स्थानिक लेवलच्या काही मागण्या होत्या, परंतु त्याच्यातल्या ज्या काही वरच्या लेवलच्या ज्या मागण्या होत्या त्या प्रमुख 4-5 मागण्या होत्या आमच्या। आताच आमच्या माहितीनुसार, अजून आम्ही ते पाहिलेलं नाही पत्रक, परंतु आमच्या मीडियाच्या माहितीनुसार आम्हाला असं समजलंय की जी काही गव्हर्नमेंट वयाची अट आहे ती रद्द केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। परंतु दुसऱ्या जे काही मागण्या आहेत, मुलींना जे काही 1 कोटी जे काही मुली आहेत, 1 कोटी जी काही मदत मिळाली पाहिजे मुलींना, ती त्यांच्या कुटुंबांना ती अजून भेटलेली नाही, तसं आश्वासन आम्हाला आलेलं नाही, ते झालं पाहिजे। त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी आहेत, पदभरतीचा जो काही विषय आहे तो अत्यंत गंभीर विषय आहे। 12,500 पदांची जी पदभरती आहे ती त्वरित सोडली गेली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ती पदभरती लवकरात लवकर गव्हर्नमेंटने करावी, ही एक आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आमची अशी आहे, जो काही GR आहे, आमची मागणी हीच आहे की तो GRच रद्द झाला पाहिजे, मुळात वयाच्या अटण्यापासून तो GRच रद्द झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्याच्यानंतर जे काही विद्यार्थ्यांचे काही शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत, अत्यंत गंभीर आहेत, काही लोक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटलेली नाहीत, त्या विद्यार्थ्यांना त्वरित त्यांच्या जे काही रखडलेल्या शिष्यवृत्ती आता आणि रखडलेली काही DBTचे हप्ते ते त्वरित त्यांना मिळाले पाहिजेत, ही एक आमची महत्वाची मागणी होती। दुसरी गोष्ट म्हणजे की जर ह्या सगळ्या मागण्यांचा विचार गव्हर्नमेंट करणार नसेल, जे आणि आमचं जे काही बाकीच्या ठिकाणी जे काही आंदोलन चालले SFIच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चाललेले आहेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, तर ह्या जर मागण्या सोडवल्या नाही तर आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा मोर्चा येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये आम्ही काढू, जर ह्या मागण्या जर सोडवल्या गेल्या नाही तर एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगतो। आज नंदुरबार शहरातले आदिवासी वसतिगृहाचे विद्यार्थी प्रकल्प कार्यालय येथे आले होते। दिनांक 5 ऑगस्ट 2026 ला जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता त्याच्यातल्या वयोमर्यादेच्या अटी शिथिल करण्याविषयी किंवा रद्द करण्याविषयीची प्रमुख मागणी होती। सदर मागणीविषयी राज्य शासनाने आजच सकारात्मक तोडगा काढलेला आहे आणि तसं माननीय मंत्री आदिवासी विकास यांनी तशी घोषणा केलेली आहे। काही त्यांच्या ज्या किरकोळ स्वरूपाच्या मागण्या होत्या की ज्या वसतिगृह स्तरावर सुटण्यासारख्या आहेत आणि प्रकल्प कार्यालय स्तरावर सुटण्यासारख्या आहेत, त्या तात्काळ सोडवण्याचं त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे। आणि जे काही पॉलिसी लेवलचे डिसिजन होते किंवा ज्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा करावा लागणार आहे, असे त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या सर्व ऐकून घेतल्या, लिहून घेतल्या आहेत आणि त्यांची समस्या सोडवणूक करण्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून मी पाठपुरावा करणार आहे। त्याचप्रमाणे वसतिगृहातल्या जे काही त्यांचे स्थानिक प्रॉब्लेम होते त्याच्यासाठी सर्व गृहपालांची एक तातडीची बैठक लावून वसतिगृहवाईज सर्व अडचणींची समस्यांची सोडवणूक ही तात्काळ करण्यात येणार।